टीम जांतराचा बदलापूर गाव विरुद्ध पलक 11 जय हनुमान एरंजाळ या दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला आपण करतोय सुरुवात. चला सनी अतिरिक्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. वेळेचा विचार केला तर जवळजवळ ठीक 4 वाजून 4 मिनिटं झालेत. पहा, पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ आहे आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. यास पहिला चेंडू ठीक 4 वाजून 4 मिनिटांना फेकण्यात आला आणि इथून टाइम लगेच नोट केलं जातं. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला खरं तर 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. टीम पलक 11 जय हनुमान एरंदाड संघ मॅच ऑन. पहिलाच बॉल डॉट आलाय, परंतु सेकंड बॉल इथे नशिबाची साथ मिळते. अगदी स्ट्राइक वरती सागर देशमुख आहेत आणि पहिला बॉल जरी डॉट झाला परंतु सेकंड बॉल वरती नक्कीच 4 धावा मिळतील. दुसऱ्याच बॉलवरती मात्र पहिला चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉलला ढकललं जातं डीप मध्ये. अगदी तिथे खेळाडू उपलब्ध आहेत. अगदी कल्पेश होते, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात स्क्रीनवरती. फटका चांगला आहे, सरळ रेषेमध्ये बॉलला ढकललाय. अगदी ऑन साइडला बॉल अगदी सरळ साइड स्क्रीनला देतोय धडक आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज नूरा यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. चला नेक्स्ट मॅच. टीम ओम कोंडेश्वर भोज आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली दोन्ही टीम कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल नेक्स्ट मॅचचा. हा देखील फटका दमदार आहे. गुडलेस स्पॉटचा बॉल बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर कट केलाय. बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार. आणखीन 4 धावा, आणखीन एक चौकार. तर चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम जांतराचा बदलापूर गाव संघाच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा एक चेंडू आहे. 13 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात, परंतु या ओव्हरचा शेवट गोड केलं जाईल का हे देखील पाहूयात. अगदी इथे झेलची संधी होती, कदाचित त्या ठिकाणी हाफ चान्स होती, परंतु प्रयत्न करायला पाहिजे होते. जेव्हा जेव्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते ना, त्या संधीचं सोडवणं फार महत्त्वाचं आहे. हाफ चान्स होतं, परंतु त्याच हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करता तुम्हाला आलं असतं, परंतु प्रयत्न करणं फार महत्त्वाचं राहिलं असतं. आणि इथे पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल नक्कीच मिळाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 14 या धावफलकावरती. चला मॅच ऑन, गेम ऑन. खरं तर अगदी पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 4 मिनिटामध्ये हा पहिला षटक खरं तर कंप्लीट केलाय. लगेच आपण का मागे लागतोय, कारण की आज भरपूर उशीर लागलाय, त्यामुळे आम्ही सर्व संघाला विनंती करू आपण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल फटका फसलाय, फुल करायचा होता, परंतु या ठिकाणी फटका फसला आणि डीप मध्ये नक्कीच अविनाश होते. भरपूर चांगला जजमेंट आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. खरं तर या ठिकाणी अगदी हा पहिला धक्का लागतो टीम जांतराचा बदलापूर गाव संघाला. फलंदाज नूरा मैदानाच्या बाहेर.
यस मॅच ऑन अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे पलटवार केले जात आहेत. पुन्हा एकदा फटका फसला डीप मध्ये. इथे आपण पाहिल्यात घडलंय काय. नक्कीच समोर चेंडू होता, चेंडूवरती येणं फार महत्वाचं होतं, परंतु इथून टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली मिळाल्या आणि इथे 4 धावा नक्कीच मिळाल्या टीम जांतराचा बदलापूर गाव संघाला. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती. 18 धावा बनल्या गेल्यात. सध्या तरी विकेट सुद्धा येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने धावा देखील भरपूर चांगला येत आहेत. इथे देखील फटका वेगवान आहे. हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान अगदी नुकतंच व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालं. आमचे खरं तर हरीश दादा भारती त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. खरं तर हरीश दादा भारती आपण यायचं आहे व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या भरपूर चांगली बॅटिंग सध्या जिहाद करत असताना लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत, परंतु इथे त्या 2 चौकारांचा प्रत्युत्तर दिला जातोय गोलंदाज वेदांत यांच्या माध्यमातून. लगेचच आपण पाहिलं रिॲक्शन केले जातं. अर्थातच विकेटचा पतन आणि या ठिकाणी खरं तर विकेटचं पतन केलं जातं आणि पलक 11 जय हनुमान इरंदार संघाला हा मिळते. आणखीन एक विकेट फलंदाज जिहाद बॅक टू द पॅव्हिलियन. आपण जाऊयात व्यासपीठावर. आपण करतोय एक मान सन्मान. खरं तर विशेष मान सन्मान केले जाईल. हरीश दादा भारती त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल आणि आमचे खरं तर मोठे समर्थक आहेत, सपोर्टर आहेत, त्यांच्या इथे आपण करतोय मान सन्मान. आमची संपूर्ण आयोजन कमिटी, आमचे मयूर असतील, राजेश असतील आणि आमचे प्रतीक असतील, सर्वांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी मान सन्मान. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सेफ आहेत, परंतु पहिलाच बॉल अगदी गुडलेन स्पॉटचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वेदांत मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. लगातार 2 चौकार आले होते, त्यानंतर विकेट नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल व त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी सध्या केली जाते. शेवटचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळाली. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जांतराचा बदलापूर गाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. मॉन षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती साहिल आहेत. चला मॅच ऑन. चला स्पीडअप करायचा आहे दोन्ही टीम. स्ट्राईक मध्ये सेफ आहेत, परंतु या ठिकाणी हा पहिलाच बॉल अगदी सरळ एस्टनच्या वरून जाताना पाहायला मिळतोय. अर्थात या ठिकाणी हा पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. खरं तर पलक 11 जय हनुमान एरंदाड संघ मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना आतापर्यंत 3ही गोलंदाजाने मात्र चमकदार कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे सातत्यानं मात्र कमी धावा दिल्या, त्यानंतर विकेट देखील संपादित केले, परंतु या ठिकाणी स्टेप आउट केला. फटका चांगला आहे डीप मध्ये, अगदी सनी राणे आहेत. म्हणजेच नो टेन्शन, भरपूर चांगली इथून फिल्डिंग केली जाते. या बॉलवरती पाहिली तर एकच सिंगल मिळेल आणि अगदी सेफ आणि सागर या 2 खेळाडूंना मात्र सिंगलवरती समाधान मानावं लागतं.
टीमचे टोटल 24 रन्स 24 धावा. सलामीवीर फलंदाज सागर देशमुख आहेत. सध्या तरी शांत आहेत, परंतु एक विस्फोटक फलंदाज आहेत. अगदी जेवढा जास्त वेळ मात्र सागर देशमुख खेळपट्टीवरती खेळेल, जेवढा वेळ मात्र खेळपट्टीला देईल तेवढ्या धावा नक्कीच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. सध्या तरी शांतमय क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट सागर देशमुख आणि सेफ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. 25 धावा धावफलकावरती. फटका दमदार, अगदी समोर चेंडू आणि त्याला देखील समोरच पाठवलाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरती ताण देणारा हा दमदार षटकार फलंदाज सेफच्या बॅटमधून. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच केले गेलं. 6 धावा मिळाल्या आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल 31. 31 धावा. आत्ताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. यस, पंचांचा इशारा मात्र येतोय. हा चेंडू खराब आहे, अर्थातच वाईट बॉल. अगदी साहिल मात्र षटकार आल्यानंतर लगेचच मात्र दिशा बरकडली जाते, अर्थातच वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाबे तर नक्कीच मिळते टीम जांतराजा बदलापूर संघाला. 32 रन्स 32 धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने बॉल ऑन साईडला पाठवला. डीपमध्ये सनी आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. याही बॉलवरती एकच सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 33 वरती. सध्या तरी अगदी चांगल्या रिक्वायर्ड रन रेटनं, अगदी चांगल्या करंट रन रेटनं धावा बनल्या जात आहेत. ऑन साइडला पुल केलाय. फटका दमदार. व्हॉट अ शॉट. पुल अँड पॉवरफुल. मॅक्सिमम. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. तिसऱ्या ओव्हरचा शेवट मात्र गोड केला जातोय, तो म्हणजे सागर देशमुख यांच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं की सागर देशमुख जेवढा खेळपट्टीला वेळ देतील तेवढा मात्र त्यांच्या बॅटमधून धावा येतील आणि खऱ्या अर्थानं जसे मात्र वेळ घालवतात तसे मात्र धावा देखील येत आहेत. चांगली बॅटिंग आणि अगदी कंट्रोल बॅटिंग. सध्या तरी चांगल्या धावा गतीने धावा बनल्या जात आहेत. त्याच दरम्यान आमचे खरं तर निलेश दादा मराडे त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित खरं तर आपलं स्वरा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे खरं तर सदस्य आहेत. दादा आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि कॅप्टन कुल आहेत, नक्कीच सकाळपासून या मैदानावरती ते आहेत आणि आयोजकांना सातत्याने चांगल्या रीतीने ते सहकार्य करतात. आणि खरं तर एक युवा नेतृत्व आणि एक उद्योजक आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. मॅच ऑन. शेवटचं हे षटक, परंतु इथे तर कदाचित चंद्रकांत मेहर होते यशांच्या मागे. थोड्या चुका होत आहेत आणि इथून लगेचच मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. थोडीशी चूक झाली आणि लगेच या ठिकाणी आपण पाहिलं एक धाव मात्र चोरण्याचं काम केलं जात आहे. अगदी रिस्की सिंगल होती आणि तो रिस्क उचलला आहे तो म्हणजे सागर देशमुख आणि सेफनं. 40 धावा धावफलकावरती. स्ट्राईकवरती सागर देशमुख आहेत, एक विस्फोटक फलंदाज. आताचा हा चेंडू खडे खडे मात्र अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. अगदी कव्हर्समध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न करायचा होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आहे. इथे कदाचित आता आपण पाहिलं अगदी नशिबाची साथ मिळते टीम जांताराजा बदलापूर गाव संघाला. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 22च्या माध्यमातून या 4 धावा मिळतील. अगदी न खाता पिता ने मेहनत घेता मात्र जांताराजा बदलापूर संघाचा पोट भरलं जातं या 4 धाब्या संख्येनं आणि 4च्या मदतीनं
टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 44 या फलकावरती. गोलंदाज दर्शन आहेत बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत चांगली कामगिरी केली जाते. सातत्यानं मात्र चेंडूला कमी उचली दिली जाते व त्यानंतर अतिरिक्त उचली देखील दिली जाते. चेंडूला वळण दिलं जात आहे. भरपूर चांगली कामगिरी आहे इथे. हा देखील फटका चांगला अगदी ऑन साईडला बॉलला टर्न केला. डीप मध्ये खेळाडू येतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट, परंतु ओव्हर थ्रो देखील होतोय. परंतु इथे धावा किती मिळतील, परंतु सागर देशमुख सरळ इथे आपण पाहिल्यात नकार देत आहेत. परंतु जाणता जा अगदी बदलापूर संघाचं नशीब सध्या तरी ऑन आहे असंच म्हणावं लागेल. 2च धावा मिळतील, परंतु पलक 11 जय हनुमान इरंदार संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय काय. एका बॉलवरती जवळ 2 ते 3 चुका झाल्यात, परंतु जास्त काही नुकसान झालं नाहीये. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 46 से 46 धावा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. इथे एखादा मोठा ब्लास्ट होईल का हे देखील पाहूयात. उंची तर जास्त मिळाली, अंतर देखील पाहायला मिळेल. यस, अंतर देखील गाठले गेले. फटका दमदार, बॉल जाईल चला सीमा पार आणि सागर देशमुखच्या बॅट मधून आणखीन एक कडक प्रहार षटकार. आणि क्रिकेटचा सी अर्थातच कंट्रोल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सागर देशमुख यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकार देखील आले, एक चौकार देखील आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चुका होत आहेत. परंतु या बॉलवरती यस पाहिली तर एकच धाव मिळेल. शेवटच्या चेंडूवरती एकदा आले म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 53 धावा. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव कंप्लीट आहे. दुसऱ्यासाठी फलंदाज बाद झालेत म्हणजे टीमची टोटल 53 धावा बनली गेली आणि 54 धावा संख्येचा टार्गेट आता या ठिकाणी देण्यात आलाय. तो म्हणजे पलक 11 जय हनुमान इरंदार संघासमोर 24 बॉल आणि 54 धावा संख्येची गरज असेल. साठी करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानकेवली बदलापूर आमचे राहुल चव्हाण सरांचा आभार. थँक्यू सो मच.
डान्सर मामाचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली व ग्रामस्थ मंडळ दहिवली आयोजित स्वरा ट्रॉफीचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं स्वरा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. खरं तर स्वरा ट्रॉफी म्हटलं की नेहमीच आयोजन आणि नियोजन तुम्हाला दमदार पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठाच्या समोर चमचमणारी ही बाईक तुम्ही पाहताय स्कूटी देऊन आम्ही सन्मानित करू. उद्याच्या दिवसामध्ये कोणता खेळाडू असेल जो मात्र मन ऑफ द सिरीज या बाईकवरती बसून स्वार होईल. पलक 11 जर्मन एरंजाड विरोधात जामता राजा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. बॉल तयार. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आपटी देण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव बहाल केली गेली. लक्षात असू द्या टीम जामताराचा बदलापूर तुमचा एक खेळाडू ड्रेसकोडमध्ये नाही आहे, त्यामुळे 2 धाबाची पार्टी तुम्हाला देण्यात येईल. 2 खेळाडू ड्रेसकोडमध्ये नाही आहेत, त्यामुळे 2 धाबाची पार्टी देण्यात येईल. त्या 2 धाबा मी 1 ओव्हरच्या नंतर ॲड करतोय. इनफिल्डच्या वरनं घेतलाय फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर बॉल जाईल सीमार शपार चौकार. असताना टार्गेट या बातमध्ये तुम्ही पाहताय 4 ओव्हरमध्ये धाबा चेस करायचे. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. स्कोर एकला खेळाडू केपी होते, थोडेसे बीट झाले परंतु त्यानंतर अचूक नेम तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धाबाचं टार्गेट या बाजमध्ये आणि आता त्या 54 धाबा चेस करत असताना एक सिंगल इथे भीती खेचून मारण्याचा प्रयत्न पटपट फसला. धावफलक 6 या कडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 54 धाबा चेस करायचे या मॅचमध्ये. पलक 11 जर्मन एरंजाड मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग भरपूर जबरदस्त होता परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम बॅटच्या बद्दल बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगला बॉलिंग अटॅक आता तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय दाखल झालाय गोलंदाज मयूर आणि चंदूच्या विरोधात जिहाद. खोदून काढलाय फटका चांगला आहे. साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंगाला खेळाडू पोहोचेल. एक चिकी सिंगल एक पडी जाईल आणि आता सिंगल पट्टीत समाधान मानावं लागेल. धावफलक 7 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ संपलाय, त्यामध्ये एक वाईट होता, त्यामुळे 4 लिगल डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर तयार. पुढचा बॉल खेचला ऑन साईडला लॉंग ऑनला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा गे 6-7 घटागे संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बरोबरती आता 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. म्हणून तयार. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल 13 धाबा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतो 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 41 धाबा 41 धाबा चेस करावा लागतील. 18 बॉलला 41 धाबा इथून चेस करावा लागतील. छोटीशी टीम मीटिंग आता बोलवण्यात आली आहे. नक्की कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. 2 धावा पॅनल्टीचे ॲड केल्या, त्यामुळे आता धावफलक 15 आणि त्या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 39 धाबा चेस करावा लागतील. पलक 11 जर्मन एरंजाड विरोधात जामता राजा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय.
एक षटकार बहिरूच्या पाठपतून आलाय जरूर, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम जांतराचा बदलापूर. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती बालमेल, बॉलिंग ट्रॅकवरती नुरा आता दाखल होत आहेत. नुराच्या विरोधात चंदू. दोन्ही खेळाडूचा विचार केला तर आपण पाहतोय नेहमीच चांगला खेळ आपापल्या संघासाठी नेहमीच केलाय, परंतु या बादमध्ये एजाज का मेजाज तुम्हाला जरूर बालमेल. एक स्टायलिश खेळाडू आहे टीम जांतराचा बदलापूरचा. जेव्हा जेव्हा संघर्ष तरी सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग एजाजची तुम्ही नेहमीच पाहिली. आज खरं तर या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती नुरा आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एक ओव्हरचा खेळ संपला त्यामुळे सर्कलची पाबंदी संचारबंदी पुन्हा हटपट लावली आहे आणि धावफलक 15. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका कारण अजून एक सामना पेंडिंग आहे. मग त्या व्यासपीठावरती मनोहर काका माळी यांचं आगमन झालंय. खरं तर जेव्हा जेव्हा मानकुली संघ खेळत असतो मग रात्रीचे 3 जरी वाजले तरी देखील सामना ते एन्जॉय करतात. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर यस्त्या उद्ध्वस्त केल्या. चंदूला मैदान सोडावं लागेल. मागची यस्ती दाखवली आणि तीच वाकवली. फर्नस बाल. मामा न्यूट्रल आहे. हौशी गौशी आणि नवशी असे 3 प्रेक्षक असतात. मामा हौशी आहे आणि हौस करता करता काहीतरी शोधतोय देखील. मामाचा खरं तर एकच पॅटर्न. गुरुनाथ निरगुडा यांचं आगमन झालंय. विनंती मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बरोबर यार नुरा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. 2 खेळाडू पोहोचतील आणि बाईदना झेल टिपलाय त्यामुळे इथून सनी राणीला देखील मैदान सोडावं लागेल. फर्नस बाल. पारो यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल आल्या बॉलला फेकून दिले ऑन साइडला. खेळाडू उपस्थित परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. मामाला इथे टार्गेट केलं होतं. येतोय षटकार. षटकार आला आणि धावफलक वेगाने प्लाय होतोय. टीमची टोटल 21 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. ऑनराईचा फटका डीप मध्ये स्वप्नील साबंत बॉलवरती येतील. उत्तम फेक करतात. बैतिक सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यानंतर देखील आपण पाहतोय बदलाच्या मध्ये दबाव स्पष्ट जाणवत होता, परंतु त्या दबावाला जुगारून बॅटिंग करायचे या अनुषंगाने ललितच्या बॅटमधून हा चौकार षटकार आलाय आणि धावफलक प्लाय होतोय. गोपणी सारखी बॅट फिरवली. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतात. पंब झाले. 2 धाबा येथे भीतीला आशंका नाहीये आणि या 2 धाब्याच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 3 धाबा येथे 1 पडला जातील आणि 3 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 25. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील. शेवटचा 1 बॉल.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शेवट गोड करायचं होतं, नाही जमलं. दरम्यान ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा किती चेस करावं लागतील सागर फराड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 12 बॉल आणि 29 धावा. त्याला माहिती होतं की त्यांना टक्कर देणारा कोणतरी आलाय, म्हणून आज या स्पर्धेतून त्यांनी रजा घेतली आहे. बारा बॉल 29 धाबा चेस करावा लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती जुना जाणता खेळाडू ओल्ड इज गोल्ड सेफ दाखल होत आहेत. कित्येक वर्ष तर योगेशदा आपण त्यांचा फिटनेस पाहतोय, जसं तसंच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत सेफ. तर समोर तुम्ही पाहता मयूर मेहर, आता परत 3 बाईक त्याच्या नावावरती आहे, तोच खेळाडू स्टॅकेगिरीवरती तुम्हाला पाहायला मिळेल मयूर. पहिलाच बॉल यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बन्नाट बेग तेच थरार बॉलिंग अटॅक, त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे या बादमध्ये अजून 11 बॉल 29 धाबा चेस करावा लागतील. बरं तयार. पुढचा देखील सलग तोच चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. अचूक टप्पा मन्नाट बेग आणि अखेर सलगचा दुसरा डॉट बॉल. मयूर मेहर जणू काय आता पायामध्ये बिड्या ठोकल्यात की काय, अशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. फुटवर्क नव्हतं, पदाला ते नव्हतं आणि अखेर दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली आहे आणि अखेर रिबसचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लगा 440 का झटका असं मला पण लागेल. आता या बादमध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील 25. नऊ बॉल 25 धाबा चेस करावा लागतील. सामना अजूनही बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ऑन. बरं तयार. पुढचा बॉल फुल टॉस, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजणारा षटकार. हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यानंतर पश्चाताप होतोय, कारण हा ट्रॅकर बॉल होता जबळ जबळ बाउंड्री लाईनच्या बाहेर बांधण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसला आणि येतोय डॉट बॉल. पहिले 2 बॉल राहिलेत बॉलरच्या नावावरती, पुन्हा एकदा एक चौकार षटकार आणि त्यानंतर आता 7 बॉल 19 धावा. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं पंचाकडे पाहिल्यानंतर की वाईट देतील की काय, परंतु पंच सांगतात ओव्हरची होती समाप्ती. त्यामुळे आता या बादमध्ये 6 बॉल 19 धावा. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कोणते येतील
हे चित्र देखील आपण पाहणार आहोत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गुरुदास केपी, कुणाल पेनकर 6 मध्ये 19 त्यांना रोखायचे आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम मिझिया 11 संघासाठी केपीने खेळला. त्यानंतर क्रिशा 11 बदलापूर, त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर जामताराचा बदलापूर या टीममध्ये खेळत असताना अप्रतिम खेळ. आज खरं तर या मध्यवर्ती कसोटी आहे. कुणाल पेनकरची असंच बनावं लागेल, कारण जखमी वाघ मध्यवर्ती डरकाळी फोडील की त्याच्या विरोधात इथे मात्र बॅटिंग चांगली होईल. कारण 19 धाबा रोखायचे तर 19 धाबा चेस करायचे टीम जय हनुमान इरंदळ या संघाला या मॅचमध्ये. त्यामुळे इथून सामना कसा रंगेल हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. जयास फार्मचे आमचे ओनर अक्षय वासुदेव भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि जर सामना इथून जिंकवला ललित भोईरनं तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. जयास फार्मचे ओनर आमचे अक्षय वासुदेव भोईर यांच्याकडून एक कॅश प्राइज लावण्यात आला. एक सिंगल बेल डीप मध्ये जबरदस्त बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर मिळते एक चिकी सिंगल. त्यामुळे 5 बॉल 18 धाबा. बिग हिट यासाठी तर स्ट्राईक घेतली होती. मयूर मेहरनं बॉल जाईल बेड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. चला नवीन चेंडू द्यायचा आहे. जुना परंतु नवीन. चार बॉल 12 धावा चेस करावा लागतील या बाजमध्ये. समीकरण तुम्हाला पार मिळतोय. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यामुळे 4 बॉलमध्ये 12 धावा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न मैदानावरती उभा आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती मयूर मेहरनं आणि अखेर षटकार वसूल केलाय. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, 2 धाबे ते घेण्याचा प्रयत्न करतील या शंकात नाही. एक सिंगल तर माली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, थ्रो चुकीच्या एंडला. त्यामुळे इथून आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर ललितला मैदान सोडावं लागेल. या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धाबा चेस करावा लागतील. अनुभव प्रचंड आहे कुणाल पेनकरकडे. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्या विरोधात यंगस्टर खेळाडू ज्यानं 3 बाईक जिंकल्या आतापर्यंत मयूर मेहर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 11 धाबा रोखल्या जातील की चेस होतील. नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. मानकिवली बनाम भोज 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला शंकर पाटील तर दुसऱ्या बाजूला पंकज भोले. इथे फटका फसलाय परंतु काय घडलंय पाहावं लागेल. स्वप्नील पोहोचतात आणि अखेर विकेट भीती आणि पंचांनी घेतला DRS. 2 धाबा तर मारत की नाही पाहायचं. जर बॅटर आउट असतील तर धाबा मिळणार नाहीये. चला तिसरे पंच चेक करतील. DRS बॅटिंग रिव्ह्यू. हा चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय नो बॉल. त्यामुळे सामना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता फलंदाज हसला कारण त्याला मिळाले या 3 धाबा. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही या बादमध्ये आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 8 धाबाची गरज. 3 बॉल 8 धाबा कंपल्सरी चेसिंग. बिग हिट. हा फटका ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तोलपॅन देखील आता टाळा वाजवतोय कारण मयूर मेहरच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार. बेबी को बेस्ट पसंद है, टीम एरंदाड को चेस पसंद है. येतो षटकार. बॉल चा खेळ शिल्लक आहे 2 धाबाची गरज. पलक केले बनना जयरमान एरंजाड विरोधात तुम्ही पाहताय जांताराजा बदलापूर. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. 6 मध्ये 19 धाबा चेस करायच्या होत्या. इथे 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 घडलंय काय तर चेंडूला डॉट. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतोय. 2 बॉलमध्ये 2 धाबाची गरज असताना शेवटचा 1 बॉल 2 धाबा टाळा होऊ द्या. दोन्ही संघासाठी अप्रतिम खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्पर्धा अशीच आहे. इथे सामना रंगतात. हे मैदान असंच आहे. इथे सामने रंगतात. शेवटच्या बॉलपर्यंत सामना मैदानावरती रंगतो. 1 बॉलमध्ये 2 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. दोन्ही संघ आज शर्यतीचे प्रयत्न करतात या मैदानावरती. दोन्ही संघाचा खेळ आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या बॉलवरती इथे अनुभव आपल्याला पाहायला मिळेल की यंगस्टर खेळाडू मैदानावरती धाबा जमा करतील. 1 बॉल 2 धाब्याची गरज असताना इथे घडलंय काय तर सामना गमावलाय टीम जय हनुमान पलक 11 एरंदड संघानं. हा सामना जिंकलाय टीम जांताराजा बदलापूर संघानं. अनुभव कामी आलं कुणाल पेनकरचं. त्यामुळे इथे अभिनंदन टीम बदलापूर. 17 बॉल आणि 39 धाबा आपण पाहिला मयूरच्या बॅटमधून. एकदा मयूरसाठी टाळा व्हायला पाहिजेत कारण अप्रतिम खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय. परंतु हार्ड लक टीम